विषय सर्वज्ञ विचार मंचाच्या माध्यमातून तब्बल 2 महिनेपर्यंत भारतवर्षामध्ये किंवा भारत शासनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेलं ग्राम स्वच्छता अभियानाचा विचार यथार्थतेने मांडण्याचं काम सर्वज्ञ विचार मंच करते ही स्पृहणीय बाब। तर या सोहळ्याला विशेषत्वाने अध्यक्ष म्हणून लाभलेले माझेही मार्गदर्शक, कारण मी काही वर्षापूर्वी बाबांकडे काही लेख घ्यायला जात होतो क्रीडाचरित्राच्या वादाच्या प्रसंगी। त्यावेळेस बाबांनी मला हिराईचा पाठ दाखवला। त्यावेळेस मला हिराईचा पाठ लिपिबद्ध असल्यामुळे वाचता आलेला नाही। बाबांनी मला ती लिडा उद्धृत करून सांगितली, परंतु बाबा मला म्हणाले की प्राध्यापक, जर का समाज व्यवस्थेमध्ये काम करताय तुम्ही आणि मानवा युवकांना घडवायचं आहे तर लिपी आलीच पाहिजे, ती लिपी शिका। मी तिथून आल्यानंतर मला असं वाटतं 95-96ची गोष्ट, तिथून आल्यानंतर मी डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब मला बाबांनी असं असं बोलले, म्हटलं लिपी शिकायची। मी तेव्हा ती लिपी सकळ लिपी शिकलो आणि मी आज सकळ लिपीमध्येच वाचन करतोय। म्हणजे शास्त्राचा विचार करायचा झाला तर हे फार मोठे उपकार बाबांचे आहेत। या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले रुद्रपूर निवासी बाबाजी, आदरणीय बाबा, ज्यांच्या वक्तृत्व शैलीची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर भारतवर्षात केली जाते, असे धुळे निवासी बाबाजी, ज्यांचा प्रत्येक शब्द लेण्यांच्या माध्यमातून लेणा उद्धृत करीत असताना मी लहानपणी काही गोष्टी ऐकल्या, तर त्या दृष्टीने विचार करीत असताना त्यांचा प्रत्येक शब्द मनावर छाप पाडून जातो आणि सर्वांना धर्माकडे आकृष्ट करण्याची भूमिका ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते, असे या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय पट्टाधिष्ठित मदाचार्य धुळे निवासी बाबाजी। या ठिकाणी सर्वच महंत, परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य, सर्व बाबा मंडळी, या ठिकाणी शास्त्रीजी सुद्धा बसलेले आहेत, विशेष ओजराज दादा आणि सर्व मंडळी, प्रसन्न दादा, आणि ज्यांचा आताच या विरखंडी गावच्या सरपंच मॅडम, आणि विशेषत्वाने आपण पहिलं वक्तव्य ज्यांच्या माध्यमातून इथं ऐकलंय, आदरणीय नितीनराव सावंत सर, ज्यांच्या वाणीतून आपण वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय याचा तुलनात्मक अध्ययन विचार करीत असताना महानुभावांची विचारसरणी यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे शो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दादांनी केला। तर आदरणीय दादा, ज्यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आणि परिचय करून देत असताना आपलं वक्तव्य केलं, माझा एक विचार होता की बाबांना यायला वेळ आहे, तर जे युवक समाजामध्ये काम करतायत त्या युवकांना डायसवर 10-10 मिनिटं आपण बोलायला लावू, ज्यांच्या माध्यमातून ते युवक भविष्यात तयार झाले तर त्याच फळीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मानभाव संप्रदायाची पताका उंचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांचा वापर करा, हा उपक्रम इथं राबवला जावा, हे माझं सुरुवातीचं वक्तव्य होतं। परंतु त्या उपक्रमाला सुरुवात केली गेली। या दृष्टीनं 2 वक्त्यांनी इथं वक्तव्य केलं। माझा भाऊ, मी त्याला पाहतो असं मला नेमकं वाटतंय की तो आज समाजात काम करतोय। नोकरी करून समाजात काम करण्याची, परमार्गाची धुरा सांभाळून खऱ्या अर्थाने परमार्ग जपण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका ज्या युवकांच्या माध्यमातून निर्माण केली जाते ते खऱ्या अर्थाने परमार्गाचे उपासक आहेत, स्वामींचे खरे उपासक तेच आहेत। ही भूमिका जोपर्यंत आमचा युवक वर्ग जोपासत नाही तोपर्यंत महानुभाव संप्रदायाची पताका आपण उंचावू शकत नाही, याचा भान सर्व युवकांनी ठेवावं। हा प्रयत्न
सर्वज्ञ विचार मंचाच्या व्यासपीठावर मी 2-2.5-3 वर्षापूर्वी ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने जर प्रत्येक युवकांनी प्रयत्न केला तर आपण खऱ्या अर्थाने संप्रदायाला सामोरे नेऊ शकतो। आणि त्यासाठी मी एक प्रामाणिकपणे सांगतोय की मानव संप्रदायामध्ये असणारे जेही अधिकरण आहेत ते तुम्हाला त्याच पद्धतीने मदत करतील। मी जर बाबांना शिवी दिली तरी सुद्धा ते मला मदत करतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव। कारण मला काही गोष्टी पटत नाही तर मी स्पष्टपणे बोलून देणारा माणूस आहे। जनरली लोक असं म्हणतात, पण तरी सुद्धा काही माझे गुरुबाबांनाही बोललोय मी, पैठणकर बाबांनाही बोललोय, मी त्यांचा शिष्य आहे। बाबा हे आम्हाला पटलं नाही, मला पटलं नाही, या पद्धतीने नको व्हायला। पण तेही त्या पद्धतीने समजावून घेऊन अरे नाही असं नाही वागायचं, असं केल्याने असं होते, दोष लावून घेऊ नको। म्हणजे काही गोष्टी तुम्ही शिव्या दिलेल्या असतानाही अधिकरणाच्या माध्यमातून तुम्हाला वठणावर आणण्याचं काम केलं जाते। तर त्या पद्धतीने सर्व जीवांनी जर अधिकरणाचं ते स्थान जपून त्यांची मान सन्मान मर्यादा जपण्याचं काम निश्चित करावं ही माझी उपस्थित असणाऱ्यांना विनंती आहे। म्हणून या ठिकाणी जे काही साधू संत उपस्थित आहेत ती मंडळी, तपस्विनी आई मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचप्रमाणे सर्व अच्युत गोत्रीय बंधू भगिनी आणि विशेष महत्वाचा एक मुद्दा इथं सांगू इच्छितो सुरुवातीलाच, मग नंतर मी विसरून जाईल की मित्र नाट्य मंडळ, या नाट्य मंडळाने इथं बिरखंडी गावातील लोकांचा सत्कार केला, गुणीजनांचा सत्कार केला। माझी एक विनंती आहे त्या मित्र मंडळाला, सुरुवातीलाच ती विनंती करून टाकू, ज्यांनी इथं डायसवर येऊन तो उपक्रम हाताळलाय त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला एक विनंती करतोय किंवा त्याच्या सर्व सोबत्यांना मित्रमंडळाला विनंती करतो, सांस्कृतिक वारसेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धर्माला किंवा संप्रदायाला आपण सामोरे नेऊ शकतो। तर ही सांस्कृतिकतेकडून धर्माकडे वळण्याची परंपरा मित्रमंडळाने बिरखंडीमध्ये जपली तर खऱ्या अर्थाने मानव संप्रदायाची पताका तुम्हीच उंचावू शकता, दुसरा कोणी उंचावू शकत नाही। म्हणून या मित्रमंडळाने याच्या नंतर येणारा जो दिवस असेल त्या दिवशी बिरखंडीमध्ये किती लोक उपदेशी कुटुंबात जन्मलेले आहेत आणि त्या उपदेशी कुटुंबामध्ये असणाऱ्या लोकांनी किती लोकांनी उपदेश घेतलेला नाही, तर त्यांनी उपदेश घेतलाच पाहिजे ही परंपरा मित्रमंडळाने जपावी ही माझी अपेक्षा आहे। कारण त्या पद्धतीने विचार करून वैचारिक वारसा जपण्याची भूमिका निर्माण करून खऱ्या अर्थाने संप्रदायाला सामोरे नेऊ शकतोय। त्या दृष्टीने विचार करीत असताना उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, विशेषतः आपण आतापर्यंत जे पैलू पाहिले चक्रपाणी महाराजांच्या संबंधाने अवतार दिनाचा विचार करून आज इथं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीने मी थोडक्यात एक मुद्दा ठेवतोय। आपण असं पाहतोय की हे अवतार दिनाचं कार्य आपण का मान्य करायला पाहिजे। मला असं वाटतं वेळ झाला तर सरळ लौकिक दृष्टिकोनातून यांनी जे मुद्दे ठेवले आध्यात्मिक न घेता लौकिकच घेऊन मुक्त करावं असं मला वाटतंय। काय काय म्हणतंय, जोड द्यायची की ठीक आहे। तर एकंदरीत हा एक विचार केला जातोय की संप्रदायामध्ये तिसऱ्या अवताराच्या संबंधाने विचार करीत असताना हा विचार येतोय, जनरली आपण असं पाहतो की भगवान श्री चक्रधर स्वामींच्या माध्यमातून भारतवर्षामध्ये असणाऱ्या लोकांना परमार्थ सांगितला। त्या परमार्गाचं कास धरून प्रत्येक जीवाने जीवन जगण्याची परंपरा निर्माण करावी असा संदेशही दिला। त्या दृष्टीनेच विचार करीत असताना आपण असा एक विचार पाहतोय की परमार्गाचे प्रवर्तक म्हणून श्री चक्रधर स्वामींना आपण समजतो। ह्या दृष्टीने विचार करीत असताना जनरली मानव संप्रदाय हा जर शेश्वरवादी संप्रदाय आहे तर मानव संप्रदाय हा अवतार संकल्पना सुद्धा मान्य करतो। अवतार संकल्पना मान्य करीत असताना मूळ मुद्दा आहे की मूळ अव्यक्त असणारे स्वरूप व्यक्त होणे
अदृश्यातून दृश्य होणे, निराकाराचे साकार होणे, पूर्वीमध्ये हा उल्लेख आले. आणि मला वाटते बाबांनी एका लेखामध्ये तो उल्लेख त्यावेळेस केलेला होता, 30 वर्षापूर्वीची गोष्ट, की या पद्धतीने साकार निराकाराचा संबंध दर्शवला जातो. त्या दृष्टीने विचार करीत असताना तो संबंध कसा आहे हा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही त्याला त्या पैलूने घेता येईल असं मला वाटतं. की समजा आपण दृश्याचा विचार करतो, दृश्य जर चेतन असेल तर जिथून अवतार झाला ते अदृश्य कारणही चेतनच मानायला पाहिजे. विचार करणारा मुद्दा आहे. दृश्य व्यक्त कार्य असेल तर अव्यक्त त्याचं कारण मानायचं. दृश्य कार्य आहे तर अदृश्य त्याचं कारण मानायला पाहिजे. मग दृश्य चेतन आहे तर अव्यक्त सुद्धा चेतनच मानायला पाहिजे, हे महानुभावांनी लक्षात ठेवा. दृश्य जर भावरूप आहे तर अदृश्य ही भावरूप आहे हे मान्य करायला पाहिजे. साकार निराकाराचा संबंध सांगतोय, मान्य करायला पाहिजे. जर दृश्य ज्ञानमय आहे तर अदृश्य ही ज्ञानमय आहे हे मान्य करायलाच पाहिजे. या पद्धतीने अवतार संकल्पनेचा विचार पूर्वीच्या संबंधाने विचार केला जातो. रुद्रपूरमध्ये एक बाबा होते जुनेवी, एक आख्यायिका त्यावेळेस ऐकलेली होती. तिथं असं म्हटलं जाते की पूर्वी प्रकरण आपण 1-1.5 तासामध्ये संपवतो, 6 महिने लागलेले होते असं म्हणतात. पूर्वी प्रकरण सांगायला 6 महिने लागलेले होते. साधी गोष्ट आहे का? विचार करणारा मुद्दा आहे. आणि त्यांना काही येत नव्हतं, परंतु त्यांच्या वाणीतून ते निघालं असं म्हणतात. मला नाही माहिती की परमेश्वरी त्या पद्धतीने ते होऊ शकत असत. तर असा साकार निराकाराचा संबंध निर्माण झालेला. ह्या दृष्टीनं आपण स्वामींच्या माध्यमातून परमार्ग आपल्याला सांगितला गेला असं आपण म्हणतो. परंतु स्वामी असं म्हणतात की हा मार्ग, या मार्गाची आदी कारण श्री दत्तात्रय, हा मार्ग दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला सांगितलं. या आदी कारण ते आहे. याचा जर थोडक्यात आपण परामर्श घेतला तर आपल्याला असं चित्र दिसून येते की आदी कारण म्हणजे काय. स्वरूप विभागुनी फलेटानी अवतार स्वीकारीला. फलेटानी अवतार स्वीकारी म्हणजे अवतार घेण्याचे जे 17 प्रकार एका ठिकाणी दर्शवले जातात किंवा 122 प्रकाराचाही विचार केला तर त्याही दृष्टीने विचार करीत असताना अवतारापासून अवतार ही संकल्पना निर्माण करण्यात आलेली आहे. तर त्या दृष्टीने विचार करीत असताना तो अवतार घेतला गेला. स्वरूप विभागुनी फलेटानी अवतार स्वीकार म्हणजे तिथं तसा अवतार घेतला गेला. आता हा अवतार घेत असताना तिथं अवतार घेतला म्हणून स्वरूपाशी आला, म्हणून स्वरूपाशी आला आणि गुरुत्व स्वीकारून आपणच कारण झाले. गुरुत्व स्वीकारून आपणच कारण झाले म्हणून या मार्गाची श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण आहे असं म्हटलं जात आहे. या दृष्टीनेही विचार केला आपण, आदिकारण आहे. तरी सुद्धा एक मुद्दा मी इथं आवर्जून निर्देशित करतोय की जो आजच्या सद्यस्थितीमध्ये युवकांच्या मनामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण करतोय. तो मुद्दा असा आहे की काही युवक आमचं असं म्हणतोय की मानव संप्रदाय निर्माण झाला तो 12व्या शतकात निर्माण, इसवी सन, असा विचार करतोय. चक्रपाणी महाराजांचाही अवतार झाला तो 11व्या इसवी सनाच्या 11व्या शतकात, 11व्या शतकात. त्याचे म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 100 वर्ष पूर्व चक्रपाणी महाराजांचं कार्य आहे. याचं भान ठेवावं सर्व महानुभावांनी. संत ज्ञानेश्वरांच्या पूर्वी 100 वर्षापूर्वी श्री चक्रपाणी महाराजांनी मानव संप्रदाय काय आहे किंवा त्याची विचारसरणी काय आहे हे लिळेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. इथं समतेवर दादांनी फार फोकस टाकलाय. समतेचा विचार केलाय, समान संधीचा विचार केलाय,
त्या दृष्टीने विचार करीत असताना महानुभाव तत्वज्ञानाच्या माध्यमातून भारतवर्षामध्ये निर्माण झालेल्या कुठल्याही धर्म संप्रदायाच्या माध्यमातून तत्वज्ञानाचा विचार करून समता सांगितलेली नाही, फक्त महानुभावांनी तत्वज्ञानाच्या माध्यमातून समता सांगितली। आणि म्हणून भारतवर्षात नाही जागतिक पातळीवर जेवढे संप्रदाय असतील, धर्म असतील, त्यांच्यापेक्षाही योग्य पद्धतीने समता सांगण्याचं काम स्वामींनी केलेलं आहे। विशेष मुद्दा सांगतो त्याच्या कारण असतं, मूळ सृष्टीचा विचार करीत असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणी असं म्हटलेलं आहे की सकळही जीव सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी कुठं होते? तात्विक पहिली सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी सकळही जीव कुठं होते? तर मायेच्या तमविभागामध्ये होते। सकळही जीव मायेच्या तमविभागामध्ये होते। सर्व जीव सर्वच एकाच ठिकाणी होते। सर्व जीव जर एकाच ठिकाणी होते तर सर्व बंधू आहेत, सर्वांमध्ये समता आहे, सर्वांमध्ये एकता आहे आणि सर्वांमध्ये आपलेपण आहे। ते निर्माण करण्याचं काम मानव संप्रदाय सांगते। याचा विशेषत्वाने विचार करावा। म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून समता प्रदर्शित करण्याचं काम फक्त आणि फक्त मानभाव संप्रदायात सांगू शकते, दुसरा तिसरा कोणीही सांगू शकत नाही। हे निर्विवाद सत्य आहे। यात आपण आता थोडं सामारावलोय। तो विचार करीत असताना सरळ मी लौकिक याच्यात येऊन जातोय, कारण असं की लांबण्यापेक्षा बाबा आहेत म्हणताय खूप वेळ होईल, म्हणून लौकिक दृष्टिकोनातून सरळ मी विचाराला सुरुवात करतोय। त्या दृष्टीने विचार करीत असताना दादांनी समता सांगितली। मी श्री चक्रपाणी महाराजांच्या अवतार दिनाचा विचार करीत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, धर्मनिरपेक्षता, शांती, अहिंसा हे सर्वच मुद्दे जेवढेही मुद्दे दर्शवले जातात मानवाधिकाराचा विचार करीत असताना ही जे मुद्दे दर्शवले जातात हे सर्वचे सर्व मुद्दे श्री चक्रपाणी महाराजांच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात आणि तेही संत ज्ञानेश्वराच्या 100 वर्षापूर्वी दिसून येतात। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, जागतिक पातळीवर हे मान्य केलं जाते की मानवाधिकाराचं मूळ हा मुद्दा युवकांनी आवर्जून लक्षात ठेवावा। भविष्यामध्ये युवकांना बोलण्याची जर इच्छा झाली तर यावर फोकस निश्चित करावा की मानवाधिकाराचं मूळ, ज्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतात, मॅग्ना कार्टा मानवाधिकाराचं मूळ आहे। हा मॅग्ना कार्टा कधी निर्माण झाला? 1215ला निर्माण झाला। 1215ला इंग्रजांनी निर्माण केला मॅग्ना कार्टा, ज्याला मानवाधिकाराचं मूळ म्हणतात। आता हा मॅग्ना कार्टा 1215ला निर्माण झाला, त्याच्या 100 वर्षापूर्वी आमच्या चक्रपाणी महाराजांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, धर्मनिरपेक्षता, अहिंसा, शांती हा सर्व मूल्यांचा परामर्श घेऊन जीवांना योग्य पद्धतीने जीवन मार्ग काढण्यासाठी मार्ग सांगितला। म्हणजे खऱ्या अर्थाने भारतवर्षातच नाही तर जागतिक पातळीवर सर्वप्रथम या मानवी मूल्याला देण्याचं काम मानभावांनीच केलं, हे निर्विवाद सत्य। याचा विचार आवर्जून झाला पाहिजे। त्याच दृष्टिकोनातून विचार करीत असताना एक मुद्दा परत सांगून देतो, कारण मुद्दे असे तर आपण बोलायला वस्तू भरपूर आहेत, परंतु या पद्धतीने विचार करणं आणि वेळ एवढा म्हणजे मी थकून गेलोय, माझी तब्येत ठीक नाही आहे, पण मी फक्त आपल्या युवकांचा कार्यक्रम आहे आणि तिथं जाणं गरजेचं आहे हा विचार करून मी आलोय। आणि विरखंडीमध्ये पहिल्यांदाच विचार मंचाने हा कार्यक्रम ठेवलाय, तिथं नाही गेलं तर चांगलं होणार नाही असं मनात वाटलं। आणि विशेष बाबा लोक येत आहेत, अधिकरण एवढे मोठे मोठे लोक येत आहेत आणि माझ्यासारख्या पामरांनी घरी बसावं हेही उचित वाटलं नाही, आणि मी म्हणून म्हटलं की नाही गेलं पाहिजे। त्या दृष्टीनं विचार केला तर मुद्दा बघा कसा आहे, धर्म कार्यासाठी कोरोनामधनं पुनर्जन्म झाला। हे भावांनी दोनदा असं झालं, त्याच्या पूर्वी झालं ना कोरोनातही झालं, माहित नाही काय आहे, म्हणजे गेलेलं परत येते माणूस, असं ह्या अधिकरण लोकांचे आशीर्वाद आहे। तो मुद्दा कसा आहे,
की खऱ्या अर्थाने आपण विचार करू की जेवढेही संप्रदाय किंवा आमचा युवक असं म्हणते, त्या मुद्द्याला सरळच घेतो, महानुभाव संप्रदाय निर्माण होण्यापूर्वी, नीट ऐका, महानुभाव संप्रदाय निर्माण होण्यापूर्वी जगामध्ये किंवा कलियुगामध्ये त्याच्यापूर्वी जैन धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म हे धर्म निर्माण झाले, असा विचार आमच्याही युवकांच्या माध्यमातून समोर येताना दिसतो आहे. परंतु मानव संप्रदायामध्ये निर्माण करण्यात आलेल्या एका पाठामध्ये माझं असं वाचन तिथं झालं की तो पाठ असं म्हणतोय की सर्व धर्म संप्रदाय, कलियुगाचा विचार, आपण मूळ सृष्टीचा विचार केला तर ते सर्वात जुनं आहे, पण लोक आजचा आमचा युवक म्हणते कलियुगात. सांगा, कलियुगामध्ये मानव संप्रदाय कधी निर्माण झाला? सर्वांच्या मागून निर्माण झाला असं म्हणते. माझं एक ठाम मत आहे, कलियुगामध्ये सर्वप्रथम जर कुठला पंथ निर्माण झालेला असेल तर तो आहे फक्त महानुभाव संप्रदाय आहे, महात्मा मार्ग आहे. आणि तो कधी निर्माण झाला ते सांगतो त्या पाठामध्ये आलेला उल्लेख. ते असं म्हणतात की कलियुगामध्ये प्रथमारंभी, मला असं वाटते लक्षणबंधामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला आहे, एका वाक्यात आलेला आहे. वांदेशकर पाठामध्ये आणि तडेगावकर पाठामध्ये याचा उल्लेख विशेषत्वाने आहे. त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की कलियुगामध्ये प्रथमारंभी प्रशांत अवतारे अंगिराधिकाचे अधिकरण केले असे. प्रथमारंभी प्रशांत अवतारे अंगिराधिकाचे अधिकरण केले असे. मग कलियुगाच्या पहिल्या शतकामध्ये, विचार करणार युवकांसाठी विशेष, कलियुगाच्या पहिल्या शतकामध्ये प्रशांत अवताराच्या माध्यमातून महात्मा मार्ग निर्माण केला गेला. याचा अर्थ असा की कलियुगामध्ये सर्वप्रथम जर कुठला पंथ किंवा मार्ग निर्माण झालेला असेल तर तो परमार्ग आहे किंवा मानव संप्रदाय आहे किंवा महात्मा मार्ग आहे. सनातन महात्मा धर्माची जय असं म्हणतात. त्या दृष्टीने युवकांनी विचार करून त्यावर नेहमी फोकस करण्याचा प्रयत्न करावा की कोणाच्या मागे महानुभाव निर्माण झाला नाही तर सर्वांच्या पहिले महानुभाव संप्रदाय निर्माण झालेला आहे. एकंदरीत यावर विचार करून दादांनी जे म्हटलं, मी याच्या पूर्वीच हा मुद्दा ठेवला की युवकांनी प्रत्येक गावात जाऊन तसं फोकस करण्याचं काम करावं की जे महानुभाव बिघडत चाललेले आहेत किंवा बाजूला होत आहेत त्यांना एकत्रित करावा आणि उपदेश देण्याची प्रक्रिया युवकांनी निर्माण करावी. विचार मंचाच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे 2 वर्षापासून, असा मला अनुभव आहे. आणि मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये मी अशी अनुभूती घेतली की काही लोकांचे उपदेश झालेले आहेत. किती झाले आता अध्यक्ष महोदय सांगतील, ते त्यांच्याशी विचार विनिमय करतायत. महत्वाचा पैलू चक्रपाणी बाबांच्या संबंधाने विचार करीत असताना लौकिक दृष्टिकोनातून तो मुद्दा असा आहे की या युवकांनी जो उपक्रम 10-11 वर्षापासून सुरू केला आहे त्याला आधार त्यांनी दिलेला चक्रपाणी महाराजांचा. भारतवर्षामध्ये ग्राम स्वच्छता योजनेचा पुरस्कार केला जातो, परंतु असं कुठलाही धर्म संप्रदाय तुम्हाला दिसणार नाही की ज्या संप्रदायाने 63 वर्षेपर्यंत सतत ग्राम स्वच्छता करणारे 2-4-5 वर्ष 10 वर्ष करता सोडून देतात. परंतु चक्रपाणी महाराजांनी 63 वर्षेपर्यंत ती योजना राबवली. लौकिक पैलू आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचा उतटणे रूप लिहिण्याचा विचार केला तर थोडा पैलू वेगळा जाते. मी तिकडे जात नाही, मी फक्त लौकिक दृष्टिकोनातून त्याची बाजू ठेवतोय. तर त्याला जर आपण पाहिलं 63 वर्षेपर्यंत, आता विचार करा, मला असं वाटते त्याच पाठात बाबा एक उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख असा आहे की 2.25 प्रहर
बाबांनी सांगितलं होतं ते मी लेखाच्या वेळेस की असं असं नमूद केलेलं आहे, मला आजही आठवते. 2:15 प्रहर, दर दिवशी 2:15 प्रहर. 2:15 प्रहर म्हणजे 6:45 तास. 7 तास. 6:45 तास न 7 तास. बाबा म्हणतात 7 ते 7 तास. पूर्ण ड्युटी. 7 तास. 7 तास काम करणं ग्रामसफाईचं दर दिवशी 63 वर्षापर्यंत. लौकिक पैलू आहे फक्त. हे काम फक्त आणि फक्त महानुभाव संप्रदायातील परमेश्वर अवतारच करू शकतो, दुसरा तिसरा कोणीच करू शकत नाही. त्या दृष्टीने विचार करीत असताना हे मत मान्य करावं लागते. चक्रपाणी महाराजांच्या ज्या लीळांचा विचार आपण करतोय त्याच्यामध्ये बरेच पैलू सांगतात. एक मुद्दा मी इथं ऐकत असताना दादांनी एक मुद्दा फार चांगला ठेवला की तो असा की त्यांनी असं म्हटलं की बाबा आजच्या कार्यक्रमाची बाबा स्वागत आहे. सर्व स्वागत. विशेष अतिथी आचार्य प्रवर उपाख्य कुलाचार्य कुलभूषण परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत न्यामबाज बाबा शास्त्री मकरधोकडे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना विचार मंचावर निमंत्रित करतो. तर त्या पद्धतीने 63 वर्षापर्यंत 63 वर्षापर्यंत हे कार्य केलं गेलं आणि आता बाबांचंही आगमन झालेलं आहे. या संबंधाने सर्वज्ञ विचार मंचाला मी शुभेच्छा देतोय. इथं असणाऱ्या मित्रमंडळालाही मी शुभेच्छा देतो. पण भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून उपदेश घेण्याची प्रक्रिया निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चित केला जावा ही अपेक्षा बाळगतो. सर्व युवकांनी आपल्या परिसरामध्ये योग्य तो प्रचार आणि प्रसार करून संप्रदायाला जागवत ठेवण्याचं काम आणि प्रत्येकाला उपदेश घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम सातत्याने करत राहावं ही अपेक्षा बाळगतोय आणि मी माझ्या शब्दांना विराम देतोय. दंडवत प्रणाम. भाषणाच्या कार्यक्रमाला कंटाळा येतो स्वाभाविक, कारण नाचायलाही मिळत नाही, टाळ्या वाजवायला मिळत नाही. थोडेसे सरळ वाट आठवा. रात्री खूप